भोंदूबाबा अशोक खरातच्या कुटुंबाभोवती आता एसआयटीनं फास आवळलाय। अशोक खरातच्या कारनाम्यात त्याचं घरदारही आता अडकलंय। भोंदू अशोक खरातच्या पत्नीची चौकशी करायला गेलेल्या नाशिक पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेतलंय। या प्रकरणात पोलिसांनी जलद गतीनं हालचाली करत ही कारवाई केली आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यानंतर ती फरार झाल्याची माहिती आता समोर आली आहे। आता पोलिसांनी अशोक खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती आहे। अशोक खरात सोबत त्याची पत्नी कल्पना खरातवर शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर नाशिक पोलीस कल्पना खरातची चौकशी करण्यासाठी खरातच्या निवासस्थानी गेले, मात्र कल्पना खरात आधीच फरार झाल्याची माहिती समोर आली। दरम्यान यावेळी घरात असलेल्या अशोक खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, तर कल्पना खरातच्या शोधासाठी पोलिसांची 2 पथकं ही नाशिक आणि शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे। शिर्डीतील 4 एकर भूखंड खरेदी प्रकरणी अशोक खरातसह 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय। मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला। जमीन खरेदी व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। दरम्यान शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झाल्यावर खरातची पत्नी फरार झाल्याची माहिती आहे। अरविंद बावके आणि किरण सोनावणे यांना ताब्यात घेण्यात आलंय। फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झालाय। कर्ज फेडण्यासाठी व्याजानं पैसे देत जमीन बळकावल्याचा आरोप आहे। शिर्डीत भोंदू खरातची कोट्यवधींची मालमत्ता या सर्व व्यवहारांची एसआयटी सध्या चौकशी करते। लग्नानंतर कल्पनाचं आयुष्य हे पूर्णपणे बदललं आणि ती ऐषारामी जीवनात रमली, मात्र बदलासोबतच तिचं माहेरशी संबंध हळूहळू दुरावले। गावकऱ्यांच्या माहितीनुसार ती क्वचितच तिच्या माहेरी म्हणजेच पाडळी येथे येत असे आणि कुटुंबियांशी तिचा संपर्कही कमी झाला होता। तिचा एक भाऊ सिन्नर शिर्डी महामार्गावरील शिवसंकल्प हार्डवेअर या दुकानाचा व्यवसाय पाहत असून दुसरा भाऊ नाशिकमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती समजते। अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्यामुळे त्याच्या समोर मुलाची चौकशी होणार आहे। अशोक खरात सहकार्य करत नाही, स्पष्ट माहिती देत नाही, त्यामुळे तपास पुढे सरकत नसल्याची माहिती समोर येते। अशोक खरातकडून अधिकाधिक माहिती गोळा करून त्याच्या पत्नीला अटक करण्याचं एसआयटीचं लक्ष आहे। सुरुवातीला लैंगिक शोषणाचा गुन्ह्याचा तपास करण्यावर एसआयटीचा भर असून त्यानंतर इतर गुन्ह्यांचा तपास केला जाणार आहे। आपलं सावध हेरण्यासाठी भोंदू खरात हा वेगवेगळ्या सिम कार्डचा देखील वापर करत असल्याचं आपल्याला समोर आलेलं आहे। त्यातला 1 नंबर हा खरात केवळ महिलांसाठी, तर दुसरा नंबर हा केवळ व्हीआयपी भक्तांसाठी वापरत होता। या नंबरवरून त्याचा काही राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्तींशी संवाद होत असावा असा संशय आहे। 3रा मोबाईल क्रमांकावरून अशोक खरात आपले आर्थिक व्यवहार पाहत होता, तर 4था मोबाईल क्रमांक हा सर्वसामान्य लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता। विशेष तपास पथक आता या 4ही मोबाईल क्रमांकावरून झालेल्या संभाषणाची माहिती मिळवते। तर या सर्व तपासातून, त्याच्या मुलाच्या चौकशीतून आणि खरातच्या चौकशीतून या प्रकरणात आता कोणकोणते खुलासे अजून समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।